जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून गोदावरी उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे। मात्र या कामामुळे भविष्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट ओढवेल अशी भीती व्यक्त करत कोपरगाव आणि सिन्नर तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत हे काम प्रखर विरोधानंतर बंद पाडले आहे। कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण केल्यास जमिनीतील नैसर्गिक पाझर पूर्णपणे थांबणार असून त्यामुळे लाभ क्षेत्रातील गावांचा पाणी पुरवठा योजना विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे। तसेच कमांड एरियामधील भूगर्भातील पाणी पातळी खालावल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडतील आणि बागायती शेती उद्ध्वस्त होईल असा संताप आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्य सरकारने मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी 178.72 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलाय। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर 2025 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी एकूण 178.72 कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। 2025-26 सालासाठी 2109.72 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात रविवारी दुपारी झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला असून दुसरा मुलगा गंभीर जखमी झालाय। यानंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी लोणी संगमनेर राज्य महामार्गावर काही काळ आणि आश्वी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता। 30 तास उलटूनही अंत्यसंस्कार तसेच गुन्हा दाखल न झाल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे। पाथर्डी तालुक्यातील वडगाव आणि ढाकणवाडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत विविध विकास कामांचा आणि स्वच्छतेचा जागर करण्यात आला। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अधिकारी संघटनेतर्फे हे विशेष अभियान राबवण्यात आले। या अभियानाअंतर्गत वडगाव येथील स्मशानभूमी परिसर, मठाची जागा, जिल्हा परिषद शाळा आणि यशोदा माता विद्यालय परिसरात महाश्रमदान करण्यात आले। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड तालुक्यात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत जामखेड नान्नज रस्त्यावरील चुंबळी शिवारात अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेऊन तब्बल 1,68,960 रुपयांचा देशी दारू साठा जप्त केलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। पुणे नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी दिनांक 12 जानेवारीला पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याची घोषणा विक्रम क्रांती सेनेसहित विविध रेल्वे कृती समित्यांनी केली आहे। या आंदोलनासाठी संगमनेर तालुक्यातील बोटा येथे नियोजन बैठक झाली। गेली अनेक वर्षांपासून आंबेगाव, जुन्नर, संगमनेर व अकोले तालुक्यातील जनता बहुउद्देशीय पुणे नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पाची अपेक्षा करत आहे। परंतु केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुण्याहून पुणतांबा, अहिल्यानगर, शिर्डी, सिन्नर, नाशिक मार्गाची घोषणा झाल्याने स्थानिक जनतेत असंतोष वाढलाय। नववर्षाचे स्वागत म्हणजेच 31 डिसेंबरच्या सण उत्सवाच्या काळात अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कडक मोहीम हाती घेतली। मात्र मद्यशौकीनींना नियमांचे पालन करून आनंद साजरा करता यावा यासाठी 1 दिवसाचा दारू पिण्याचा परवाना दिला जात आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात असे 1,20,000 परवाने देण्यात येणार आहेत। जिल्ह्यात दिनांक 25 डिसेंबर नाताळापासूनच नवीन वर्षाचे वेध लागले आहेत। आता 31 डिसेंबर व 1 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर नगरकर नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत। कायद्यांचे उल्लंघन न करता शांततेत व आनंदात उत्सव साजरा व्हावा यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी कडेकोट नियोजन केले आहे।
अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्रीगोंदा नगर परिषदेतील भाजप गटाची अधिकृत नोंदणी करण्यात आली। जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली। यावेळी नगर अध्यक्षा श्रीमती सुनीता संतोष खेतमाळीस यांची भाजप गटनेतेपदी नियुक्ती झाली। श्रीमती मीराताई नितीन शिंदे यांची उपगटनेतेपदी व सौ वंदना संग्राम घोडके यांची सचिवपदी तर अश्विनी प्रमोद काळे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली। या प्रसंगी भाजपचे नवनिर्वाचित व माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास व पारदर्शक प्रशासन देण्याचा निर्धार भाजपने व्यक्त केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसचा गड अभेद्य राखून आई वडिलांच्या पाठोपाठ सुमारे 7,000 मतांची आघाडी घेऊन जनतेतून नगराध्यक्ष झालेल्या करण ससाने यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा उत्साह, जल्लोष आणि बहुधर्मीय धर्मगुरूंच्या आशीर्वादाने काल प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्याकडून नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलाय। या निमित्ताने नगरपालिका कार्यालयापुढे फटाक्यांची आतिषबाजी, ढोल बाजा लावून जल्लोष, कार्यकर्त्यांवर पुष्पवृष्टी आणि जेसीबी वरून माजी आमदार व नगराध्यक्ष स्वर्गीय जयंत ससाने यांच्या कटआउटला नूतन नगराध्यक्ष करण ससाने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। अहिल्यानगर मनमाड रस्त्यावरील देहरे येथे बस व दुचाकीचा अपघात झाला होता। यात रितेश खजिनदार युवकाचा जागीच मृत्यू झाला होता। या प्रकरणी संतप्त नागरिकांनी मंगळवारी सकाळपासून देहरे येथे देहरे, विळद, शिंगवे, नांदगाव ग्रामस्थांनी अहिल्यानगर मनमाड रस्त्यावर ठिय्या दिला। त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक 2.5 तास ठप्प झाली होती। दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येतील असे आश्वासन दिल्याने रस्ता रोको मागे घेतला। अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे। वारंवार मागणी करूनही रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नाहीत। जिल्ह्याची खबर बातमी इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।